नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि सोबतच गारपीट। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि गारपीट। मग राज्यातील कोणत्या भागात होणार आहे येत्या 72 तासात जोरदार पाऊस, राज्यातील कोणत्या भागात होणार आहे या ठिकाणी येत्या 72 तासात गारपीट व जोरदार पाऊस होण्यामागची कारणं काय, याचा परिणाम काय होणार आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कशी सावधगिरीची भूमिका बाळगायची आहे ते लक्षात घ्या। तर मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा। आवडला तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून की येत्या 72 तासात राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस आणि सोबतच गारपीट होण्याची शक्यता आहे। मग गारपीट व जोरदार पाऊस कुठं होणार, का होणार, कसा होणार व यात आपल्याला कोणती काळजी घ्यायची ते बघूया। झाले कसा बघा मित्रांनो, तर हिमालय पर्वताकडून जे वेस्टर्न डिस्टर्बन्स येतात ना, म्हणजे पश्चिमेकडून येणारे जे वारे असतात, तर तिकडचे वारे ना आपल्या इथं असणारे जे गरम वारे, तर यांचं काय व्हायले आपसामध्ये त्या ठिकाणी सम्मिलीभवन व्हायले आणि त्यामुळं काय झाले की महाराष्ट्र व सोबतच मध्य प्रदेश तिथून तुम्ही गेले पूर्वेकडे की सगळीकडे त्या ठिकाणी काय झाले मित्रांनो, एक असा पट्टा तयार झालाय की ज्यामुळं आपल्याला येत्या 72 तासात या ठिकाणी मध्य भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस वाढताना दिसणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर खास करून येत्या 72 तासामध्ये विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि त्याबरोबरच मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये व दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर त्यासोबतच असणारा सांगली या जिल्ह्यांमध्ये, काही ठिकाणी खानदेश, इतर उरलेला मराठवाडा या ठिकाणी काही कमी प्रमाणात त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। परंतु लक्षात घ्या की येत्या 72 तासात संपूर्ण राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस व कमी अधिक प्रमाणात गारपीट होऊ शकते। आणि याच्यामध्ये मुख्य अडचण काय आहे की आता आपण शेतातली कामं आटोपत आहोत, कोणी हरभरा कापणी करायले, कोणी ज्वारीची कामं, कोणी इतर कामं, तर व्हायले काय, तुम्ही शेळ्या घेऊन बाहेर चालले, त्यासोबत तुम्ही मेंढ्या घेऊन बाहेर चालले, नाही तर गुरंढोरं चारायला नाही आले, अचानक त्या ठिकाणी आभाळे आले, पाऊस पडले, ह्याच्यात विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे मित्रांनो आपल्या जीवापेक्षा काही जास्त नाही। त्यामुळं आपण आभाळ दिसलं की आपल्या सुरक्षित ठिकाणी आपली गुरंढोरं बांधून टाका, शेतातली कामं बंद करा, काय व्हायचंय तर नुकसान होऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका आणि 2-3 दिवसाचा स्पेल निघून गेला की मग आपल्या शेतातील कामाला त्या ठिकाणी सुरुवात करा। पण हवामान खात्याची अपडेट आहे बरं काय की येत्या 72 तासात राज्यातील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट आहे, म्हणून आपल्या जीवाला सुखी ठेवून काम करा। जीव सुखी तर त्या ठिकाणी दुनिया सुखी असं म्हणतात, त्यानुसार काम करा। तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची सगळ्यात मोठी अपडेट की येत्या 72 तासात राज्यातील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। जीवाची काळजी घेऊन कामं करा, एवढीच आपणास माझी शेती या यूट्यूब चॅनल मार्फत माझी विनंती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।